एवढा पाऊस पडतोय तरी पण पोरी बघा इथे लिपस्टिक वगैरे लावत बसले। कौन है ये लोग? जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आजचा जो आपला ब्लॉग असणार आहे ना, हा वादनावरती असणार आहे। तुम्हाला माहित असेल कल्याण मधील एका फेमस पथकामध्ये मी सुद्धा आहे, ज्याचं नाव आहे राजमुद्रा। तर मित्रांनो, आमचं जो हा वादन आहे ना मित्रांनो, आज आहे गणसंकुलला, जिथून ना कृपायू निघणार आहे, अँटोव्हिलचा कृपायू, त्याच्यासाठी आज आम्ही वादन करणार आहे। आणि आमचं यावर्षी ना मित्रांनो, आमच्या पथकाचं 10वं वर्ष आहे आणि पहिलीच जी आमचं वादन आहे ना मित्रांनो, डायरेक्ट मुंबईचं आहे आम्हाला। तर तुम्ही विचार करू शकता की आम्ही सर्वीकडे गाजवून आलोय, तर आज आम्हाला चान्स भेटलाय मुंबई गाजवायचा, तर आम्ही तो चान्स बिलकुल मिस नाही करणार आहे। फुल एकदम वादन जोरामध्ये होणार आहे, एकदम मजा मस्ती वगैरे करणार आहे। ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सुद्धा खूप मजा येणार आहे। आता मी रेडी झालेलो आहे, 11:50 ची आमची ट्रेन आहे CHMT साठी। तर मी निघतो इथून, माझे मित्रमंडळी वगैरे सगळे स्टेशनला जमा झाले असतील, तर आता मी तिथे जातो आणि बाकीची माहिती तुम्हाला तिकडे देऊन सांगतो। खूप मजा मस्ती होणार आहे, ब्लॉग तुम्ही मिस करू नका, शेवटपर्यंत बघा, सर्व काही तुम्हाला डिटेल मध्ये मी या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे। तर मी जातो आता स्टेशनला। मी आलो आता कल्याण स्टेशनला, आपल्यासोबत आपला मित्र आता बाबू आणि आपले मित्र सगळे आता पुढे गेलेले आहेत। परळ ट्रेन लागलेली आहे, परळ ट्रेन मध्ये आपल्याला बसायचं आहे आणि उतरायचे परळ स्टेशनला, आणि मग तिकडनं थोड्याशा अंतरावरती आपल्याला जायचंय गणसंकुलला, आणि तिथून मग आपलं वादन चालू होणार। फायनली मित्रांनो, आता आपण आले करी रोड स्टेशनला। आणि मित्रांनो, झालं असं की ना, परेलवरनं नाही तर आपल्याला करी रोडवरनं जायचंय। करी रोडवरनं गणसंकुल आहे ना 5 मिनिटावरतीच आहे मित्रांनो। आणि ट्रेन आहे ना एवढी स्लो चालू होते ना, एवढी स्लो की मला असं वाटत होतं ना की मीच जाऊन चालव की काय, असं वाटत होतं मला। भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी। तर ना खूप स्लो ट्रेन चालू होती, आम्ही जर ट्रॅकवर उतरून चालायला लागलो असतो ना तरी पण लवकर पोहोचलो असतो, असं आम्हाला वाटतंय। तर आता आपले मित्रमंडळी आहे ना पुढे गेलेले आहेत आणि आम्ही काही लोक मागे राहिलो होतो। आणि ना मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचंय, आमचं ना यावर्षी 10वं वर्ष आहे। तर आपल्यासोबत उद्या कसं वाटतंय? मस्त, 10वं वर्ष मस्त जोरामध्ये आम्ही करणार आहे यावर्षी, बघूया काहीतरी। पहिलंच वादन मित्रांनो आपलं ना डायरेक्ट मुंबईला आहे, तर कसं वाटतंय जरा सांगा। पोरांमध्ये भरपूर उत्साहित आहेत पोरं, बघूया आता काय होतंय। आणि बघा, पोरं एवढे उत्साही आहे की डायरेक्ट पुढे चालायला लागले, आणि भरपूर पोरं आहेत जे ना ते आपले पुढे चालले गेलेले आहेत। तर आता आपण जाऊन तिथे बघूया की कसं वगैरे तिथे वादन वगैरे असणार आहे। तर आता आपण जाऊया डायरेक्ट गणसंकुलला आणि तिकडे जाऊन बघूया की आपल्याला काय बघायला भेटते, किती टाइम वाजता गणपती वगैरे बाहेर पडणार आहे। तर मी आता तिथे जातो आणि तिकडे जाऊन मग तुम्हाला बाकीची माहिती देतो। तर माझ्यासोबत बोला मित्रांनो, गणपती बाप्पा। आता आपण आलेलो आहे करी रोडला आणि ना आता आपलं वादन आहे ना 4 वाजता चालू होणार आहे। आणि समोर बघा आपला टेम्पो पण उभा आहे आणि समोर आपली ट्रॉली सुद्धा आहे, राजमुद्रा प्रतिष्ठान। आणि सगळ्यांनी बघा ढोल वगैरे काढायला घेतलेले आहेत, हे बघा पोरी वगैरे ढोल वगैरे कसताना दिसतील तुम्हाला। आणि हे बघा चालू झालेलं आहे, हे बघा आतमध्येच कसतायत कारण पाऊस वगैरे पडतोय। आणि ना मित्रांनो, एकापेक्षा एक पथक आहे ना इथे आलेले आहेत। तर सुरू व्हायच्या आधीच ना मित्रांनो पाऊस खूप सुरू झालेला आहे आणि आम्ही आता ना सगळे इथे लपून बसलेलो आहे। बघा सगळं आता ना आसरा घेत आहे, पाऊस वगैरे पडायला लागलेला आहे आणि बघा चालू होतं आणि वाट लागलेली पावसामुळे, बघा सगळे लपून बसले। पाऊस बघा किती जोरात पडतोय, तरी पण आज आम्ही इथे वाजवणार आणि मुंबई गाजवणार। आता सुरू होणार आहे, एवढा पाऊस पडतोय तरी पण पोरी बघा इथे लिपस्टिक वगैरे लावत बसले। कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? हे बघा तयारी सुरू आहे पोरींची। हे बघा इथे पण चालू आहे काम। दाखव भाऊ, काम पावसामध्ये पण काम चालू आहे। हार्ड वर्किंग बॉय दीपेश। तर कसं वाटतंय मित्रांनो, पाऊस पडतोय आणि आपलं आज वादन आहे। माझी चट्टी ओली झाली आहे, माझी चट्टी ओली झाली आहे। आमचा ब्लॉगर परत आलेला आहे खूप दिवसानंतर, आम्हाला खूप बरं वाटतंय। 10वं वर्ष राजमुद्रा प्रतिष्ठान आज मुंबई गाजवणार। आता मला मूर्त्या दिसल्या तर ते दाखवायचा मी तुम्हाला प्रयत्न करतो।
जेव्हा चारी बाप्पा एकत्र येतात ना तेव्हा तिथला माहोल बघा. शक्य होईल तेवढे मी बाप्पा तुम्हाला दाखवलेले आहेत. आता ना मित्रांनो 15 ते 20 मिनिटांमध्ये ना आमच्या राजमुद्रा पथकाचं आहे ना वादन चालू होणार आहे. थोड्याच वेळात ना आपल्याला ना अँटोबिनचा कृपाळू बाहेर येणार आहे. त्यानंतर मग आमचं वादन चालू होणार आहे. आता मी डायरेक्ट तुम्हाला आमचं वादन दाखवेल. 5 मिनिटात आपलं वादन चालू होणार आहे. बघा ढोल वगैरे काढायला घेतलेले आहेत.
आता चालू होणार आहे। हे बघा सगळे वादक रेडी झालेले आहेत, सगळे वादक आपले रेडी झाले आहेत। संपलेलं आहे। आता आपल्याला जायचं अँटॉप हिलला आणि अँटॉप हिलवरनं मग आपलं सेकंड वादन चालू होणार आहे मित्रांनो। हे बघा सगळ्यांनी ना आता ढोल वगैरे काढायला घेतले, हे बघा ढोल वगैरे सगळ्यांनी काढायला घेतलेले आहेत आणि आपल्या समोर आहे आता गण्यादा। तर गण्यादा आपलं आता हे 10वं वर्ष आहे आणि पहिलंच वादन आहे ना आपलं मुंबईचं भेटलं, तर काय वाटतं आपल्याला? मजा वाटते कारण की लास्ट 10 वर्षापूर्वी आम्ही याची प्रतीक्षा करत होतो। 10वं वर्ष खूप चांगल्या पद्धतीने आम्ही सेलिब्रेट करू, खूप मजा आली। आज पहिलंच वादन झालं, आता थोड्या वेळाने आम्ही अँटॉप हिलला जाऊन तिकडे अजून एकदा 2 तासाचं वादन करणार आहे आणि पहिल्याच वर्षामध्ये आम्ही लालबागला वादन केलं, खूप बरं वाटलं। आपण आतापर्यंत सगळं गाजवलंय, आज आपण मुंबई पण गाजवून मित्रांनो। आता आम्हाला परळ गाजवून झालेलं आहे। आता मित्रांनो इथून आपल्याला मोनोरेल पकडायची आणि तिकडनं ना मेन कॉलनीवरनं आपल्याला जायचं अँटॉप हिलला आणि तिकडे मग आपलं ना मनसोक्त वादन होणार आहे, कारण तिथे असे पोलीस वगैरे कोण अडवणारे वगैरे नसणार आहे। तिथे एकदम जोरात आपलं वादन होणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघत असाल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मी आणि माझे मित्र आता तिथे चाललोय आणि मग तिकडे जाऊन ना आम्ही खूप जोरात वादन वगैरे होणार, याच्यापेक्षा चांगलं तिकडे तुम्हाला वादन पाहायला भेटणार आहे। तर आता मी तिथं जातो आणि तुम्हाला मग तिकडे दाखवतो। तर माझ्यासोबत बोला मित्रांनो, गणपती बाप्पा आले मेन कॉलनी जवळ मेट्रोला, सॉरी मोनोला। आणि हे बघा इथे तिकीट वगैरे काढतायत, हे बघा तिकीट वगैरे काढतायत आणि तिकीट वगैरे काढून झाल्यावरती मग आम्ही इथून जाणार आहे मित्रांनो अँटॉप हिलला। बोलो जुबा की सर, हे कुठे लावतात?
पडपड आणि हा हे बघा उघडलंय. आता आपण चाललोय अँटोफिल साठी. मोनोरेल आता आपल्याला वरून भेटणार आहे. आता इथून जसं एअरपोर्टला जातो तसं आपल्याला इथून वर जायचंय आणि वरती गेल्यावर आपल्याला भेटेल मोनोरेल. तर मित्रांनो मोनोरेल आली आहे. बघा आमचीच पब्लिक आहे फक्त. आता जाऊ आपण ट्रेन मध्ये. फुल थंड थंड वाटतंय. बघा आमचीच पब्लिक आहे सर्वीकडे. तर मित्रांनो आताच आम्हाला ना मोनोरेलने अँटोफिलला सोडलंय. इथून आहे ना 5 मिनिटाच्या वॉकवरती आता आपल्याला जायचं आहे. अँटोफिलचा कृपायू आता इथे आला असेल तर इथे आमचं आता वादन होणार आहे 1 तास आणि मग 1 तासानंतर मग आमचं वादन संपणार आहे. आता मी खाली जातो. गणपती आला असेल तर लगेच ढोल वगैरे बांधून आमचं वादन चालू होणार आहे. आता आपण आलेलो आहे अँटोफिलला आणि आता ना इथून आपलं वादन चालू होणार आहे. आता वाजले 9:30. इथून आपलं 1 तासाचं वादन असणार आहे. आणि हे बघा सर्वे ना मित्रांनो हे बघा इथे ढोल वगैरे बांधायला घेत आहेत आणि इथून आता आपलं वादन चालू होणार आहे. 1 तास इथून वादन असणार आहे आपलं. अरे गेला ते.
फायनली मित्रांनो आता ना 11:30 वाजता आमचं वादन संपलेलं आहे आणि ना मित्रांनो आम्ही परय गाजवला आणि त्यानंतर ना एंड ऑफ हिल सुद्धा गाजवला आहे. आणि हा जो मित्रांनो बाप्पा होता ना हा साऊथ इंडियन लोकांचा बाप्पा आहे आणि आम्ही जिथं आता वाजवलोय ना ते सुद्धा साऊथ इंडियन लोकांचं राहण्याचं ठिकाण आहे. तर खूप वाजवले खूप गाजवले. पहिलंच वादन आम्ही मित्रांनो मुंबई गाजवून टाकलेलं आहे. तर खूप मजा मस्ती आली आणि आता वादनानंतर मित्रांनो हा जेवणाचा टाइम. तर आता आम्ही चाललोय जेवायला. तर जेवण वगैरे मग आम्ही निघणार रात्रीची जर ट्रेन भेटली तर मिस झाली तर मग आम्हाला एंड ऑफ हिलमध्येच राहायला लागणार आहे. तर बघा तुम्ही ब्लॉग कसं काय वगैरे. बाकी आता जातो आणि मग जेवण दाखवतो की जेवण वगैरे काय येते. आता आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि इथला मेन्यू बघा मसाले भात आहे लोणचं आहे आणि पब्लिक बघा फटाफट जेवण बिवून घेते. तर सगळे आता जेवण वगैरे घेत आहेत आणि आता ना 12 वाजेची ट्रेन आहे. लगेच आम्ही इथं आता जेवण करून पळणार. गण्यादा ना जास्तीच खुश झालाय. तर गण्यादाने ना आम्हाला आता आईस्क्रीमची पार्टी दिलेली आहे. कुछ भी बोलताय ही आईस्क्रीम. तर गण्यादाने बघा आता आईस्क्रीमची पार्टी दिलेली आहे इकडे. तर आता आम्ही आईस्क्रीम खाऊन घेतो आणि मग निघतो घराच्या दिशेने. मित्रांनो आपलं वादन संपलेलं आहे. भरपूर मजा मस्ती केली. खूप काही केलेलं आहे. आता भरपूर थकलेलो आहे. तुम्हाला वादन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. तर असेच आपले ब्लॉग येत राहणार आहे. जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया. बाय बाय टाटा गुड बाय.